दिलपसंतची किंवा अगदी त्याला बऱ्याच ठिकाणी ढेमसं असं देखील म्हटलं जातं. तर याची भाजी बघून बरेच जण नाक मुरडतात. थोडक्यात म्हणजे अगदी टी व्ही सिरियल आणि फिल्म्समधून प्रसिद्ध झालेली टिंडे की सब्जी. तर मैत्रिणींनो नमस्कार, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण इथे दिलपसंतची भाजी करणार आहोत, ती देखील अगदी वेगळ्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर ह्या पद्धतीने चिरून घ्यायची आहे. यामध्ये जर बी असेल जाड तर काढून घ्यायचं, कोवळं असेल तर तसंच ठेवायचं, काहीच हरकत नाही आहे. तर मैत्रिणींनो बऱ्याचदा काय होतं, शेंगदाण्याचा कूट घालून हल्ली भाज्या खूप कमी प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात किंवा भाजीमध्ये जर शेंगदाण्याचा कूट घातला तर ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे अजिबात शेंगदाण्याचा वापर न करता आज आपण ही भाजी बनवणार आहोत. तर खायला अतिशय अप्रतिम अशी लागते. मुलं तर खूप आवडीने खातात. अगदी रेस्टॉरंटमधली तुम्ही कुठलीही भाजी विसरून जाल एवढी परफेक्ट अशी चव ह्या भाजीची लागते. एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचं आणि ह्या चिरलेल्या फोडी ह्या आकारामध्ये ह्या पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं, ज्यामुळे याला छान अशी चव येईल. आणि ह्या फोडी मस्तपैकी आपल्याला इथे शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर खूप कमी तेलामध्ये आपण ह्या फोडी परतून म्हणजे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता दुसरीकडे ग्रेव्ही करून घेऊया. ग्रेव्हीसाठी मिक्सरचा जार घ्यायचा, त्यामध्ये आलं घालायचं, एक मिरची घालायची आणि साधारणपणे इथे मी 3 छोटे टोमॅटो घेतलेले आहे. मोठे असतील तर 2च घ्या. आता ह्या टोमॅटोची यामध्ये आपण प्युरी करून घेणार आहोत. तर इथे लसूण वगैरे काही ॲड केलेला नाही आहे. अजिबात लसूण वगैरे वापरण्याची काहीही गरज नाही आहे. आता टोमॅटोचं वरचं देठ काढायचं आणि ह्या पद्धतीने 4-5 तुकडे करून याची आपण प्युरी बनवून घेऊया. टमाटा फ्राय वगैरे करण्याची देखील अजिबात गरज नाही, खूप सोपी प्रोसेस आहे. आता ग्रेव्ही करून घेतली आहे. त्यानंतर इथे मी चॉपर घेतले, त्यामध्ये मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेत. कांदे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर मला कांदा खूप जास्त बारीक चिरून हवा होता, त्यामुळे मी इथे चॉपरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने देखील चिरून घेऊ शकता. आता ही झाली आपली भाजीची पूर्वतयारी. आता एक वाटी घ्यायची, त्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे. तर सर्वात आधी इथे मी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हे सगळं ॲड करू शकता. तर इथे मी लाल तिखट, त्यानंतर इथे धण्याची पावडर घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपण घालून घेणार आहोत किचन किंग मसाला. घरात नसेल तर साधा ठेवणीतला काळा मसाला घालून घेतला, काहीच हरकत नाही आहे. किचन किंग मसाला 1.5 चमचा घालून घेतला आहे. त्यानंतर 1 चमचा हळद घालून घेतली, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. तर आपल्या घरामध्ये हे मसाले रोजच्या वापरामध्ये आपण मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवतोच, तर तेच मसाले इथे या ठिकाणी घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये पाणी घालून ह्याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची. जोपर्यंत आपण फोडणी वगैरे करून घेतो आहे, बाकीचा मसाला परतेपर्यंत ही मसाल्याची पेस्ट छान अशी फुलल्या जाते. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच जाणवेल. आता ह्याची अशी छान अशी पेस्ट करून घेतली, मस्त पाणी घालून एकजीव सगळं करून घेतलेलं आहे. आता पेस्ट देखील साईडला ठेवायची आहे. थोडीशी घट्ट वाटली म्हणून अजून थोडंसं पाणी यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. आता मसाल्याची पेस्ट देखील तयार झाली. आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान असं फुलू द्यायचं आहे. थोडासा हिंग घालायचा. त्यानंतर अगदी किंचितशी हळद घालायची आहे. आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी हळद घालून घेतली आहे. आता बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा. कांदा छान असा परतून घ्यायचा. तर मसाले किंवा कांदा टोमॅटो जेवढं छान परतलं जातं ना भाजीला, तेवढी छानाची चव येते. तर कांदा मस्तपैकी परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता चॉपरमध्ये कांदा खूप छान असा बारीक झाला आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हाताने देखील कांदा असा बारीक चिरून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे, आपण त्याची पेस्ट करून घेऊया, तरी देखील काहीच हरकत नाही आहे. कांद्याची पेस्ट देखील या ठिकाणी वापरली तरी देखील चालेल. तर कांदा मस्त असा परतून होत आलेला आहे. थोडंसं याला साईडला करायचं आणि यामध्ये 2 छोटे चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते पीठ या कांद्यासोबत छान असं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होईल, एकीकडे पाणी आणि दुसरीकडे ग्रेव्ही अशी आपली भाजी होणार नाही. छान अशी ती मिळून येईल, कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होईल. त्यासाठी इथे आपण अगदी 2 चमचे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. आता हे बेसन पीठ व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे बेसन पिठाचा कच्चेपणा जोवर जात नाही तोपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे.
तर याला छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे. साईडने बघा तुम्ही बबल्स देखील आपल्याला थोडेफार दिसत आहेत. तर हे एक साईन आहे परतल्या गेल्याचं. आता काय करायचं, ही जी पेस्ट आहे ना मसाल्याची ती यामध्ये घालून घ्यायची आहे. किंचितसं पाणी त्याच वाटीने यामध्ये ॲड करायचं म्हणजे मसाले आपले करपणार नाही. आता हे व्यवस्थित कांद्यासोबतच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अतिशय सोपी आणि जरा वेगळ्या पद्धतीची आपण इथे रेसिपी बनवत आहोत. परत थोडंसं पाणी घालून घ्यायचं, परत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आणि दुसरीकडे आपण मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो, अद्रक आणि हिरवी मिरची ह्याचं जे वाटण किंवा प्युरी करून घेतली होती ती देखील यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर तुम्हाला जर हवं असेल ना तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. मी एकच मिरची घालून घेतली होती. तुम्ही अजून तिखट हवं असेल तर अजून मिरची देखील टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे. तर छान याला मस्त असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे, पण टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत छान असं याला परतून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे मंद आचेवर 5 ते 7 मिनिटभर हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. छान मस्त तेल सुटलं आहे, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आणि दुसरीकडे पॅनमध्ये आपण जे दिलपसंद आहेत ना ते देखील मस्त परतून घेत आहोत. तर अधूनमधून त्याला देखील चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवत राहायचं आहे. आता थोडीशी कसुरी मेथी घ्यायची, हातावर अशी क्रश करायची, यामध्ये घालायची. त्यानंतर परतून घेतलेले दिलपसंद आहेत ना ते देखील यामध्ये घालून घ्यायचे. छान असे सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहेत. तर आता हे देखील यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये गरम पाणी जेवढं हवं आहे ना तेवढं घालून घ्यायचं आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गरम पाण्यामुळे भाजीची चव ॲज इट इज राहते, अजिबात पानसट वगैरे लागत नाही. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. तर हे जे दिलपसंद आहेत ना हे आपण व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून घेतले, त्यामुळे आता खूप वेळ शिजवण्याची गरज नाही. 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर मस्त याला उकळी आलेली आहे आणि भाजी देखील अगदी मस्त शिजली. आता काय करायचं, दुधावरची साय घ्यायची, थोडीशी फेटायची आणि यामध्ये घालायची. कारण नेमकी माझ्या घरामधली क्रीम संपलेली होती. तर क्रीम नसेल तर असा काहीतरी जुगाड करायचा आणि तेवढी वेळ आपल्याला मारून न्यायची असते. तर आता ही साय देखील आपण यामध्ये घालून घेतली आहे. सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, ही भाजी खायला खूप अप्रतिम लागते. फुलके, पोळी, भाकरी कशासोबतही खाऊ शकता आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. माझा मुलगा तर अतिशय आवडीने ही भाजी खातो. तर अजिबात शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता अगदी वेगळ्या पद्धतीने ही दिलपसंदची भाजी तुम्ही नक्की बनवा. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे कारण आपली भाजी मस्त अशी बनून तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला याला प्लेटमध्ये सर्व करून दाखवणार आहे की नेमकी भाजी कशी झाली आहे ते. तर याला प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे आणि तेल देखील सुंदर असं सुटलं आहे, कलर देखील खूप मस्त आला आहे. आणि ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या रोजच्या जेवणासाठी सकाळी संध्याकाळी अगदी कधीही बनवू शकता. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि शेवटची स्टेप आहे ती म्हणजे कोथिंबीर अशी टाकून गार्निश करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.